नमस्कार दोस्तो. तर आज जे झालं ना, मला नाही का त्याच्यावर बोलायचं आहे थोडं. कारण की हे खरंच जरुरी आहे यार. कारण की विषय असा झाला की आज काय आलं, आता थोडा वेळ पहिले की पप्पानं मला आवाज दिला आणि म्हणजे ॲक्च्युअली झालं तर काय आमच्या घरी ना अंडरग्राऊंड हौद आहे, ठीक आहे. त्या हौदातून वरच्या टाक्यामध्ये पाणी चढवायचं होतं. बट झालं काय, मोटरमध्ये एअर पकडला होता, ठीक आहे. तर आता सोल्युशन काय होतं की ते एअर रिमूव्ह करायचा होता. बट असं होतं की नळाद्वारे जे पाणी येते ना, त्यानेच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार होता. बट मग झालं काय, पप्पाला गाड्या सुचली. पप्पा म्हणे की जे घरातलं पाणी आहे, म्हणजे जे ऑलरेडी वरच्या टाक्यातलं पाणी आहे, त्याला आपण कनेक्ट करून डायरेक्ट जे मेन मोटरला पाईप आहे तिथं जॉईन करू, ठीक आहे. म्हणजे तिथं करू म्हणजे एक मिनिट. हां, तर विषय असा होता की तर पप्पा म्हणे की तू पाईप आण, आपण नाही का त्या मोटरच्या मेन पाईपला जॉईन करू, ठीक आहे. इथपर्यंत सगळं ठीक होतं. बट मी विचार करतो की यार सिरियसली यार, माझं म्हणजे रिस्ट्रिक्ट थोडं कशा आले मी सांगतो. पहिला थोडा आला की यार, तर विषय असा आहे की जेव्हा त्यावेळी तर म्हणजे रिस्ट्रिक्शन थोडं अशी आली की पहिला रिस्ट्रिक्शन थोडा आला की की काय म्हणतात त्याला की म्हणजे मला नाही का त्याच्यावर विचार करावाच नाही वाटलं की हां, थोडं इमॅजिन केलं तर मी, पण असं थोडंच केलं आणि नंतर ते इमॅजिन कट झालं. नाही, म्हणजे याला करायचं काय होतं की थोडंसं इमॅजिन करायचं होतं की आपल्याला करायचं काय गोष्ट, ते एअर काढायचं, पाणी तर होतं आपल्याजवळ, म्हणजे सोल्युशन तर होतं. म्हणजे सोल्युशन असल्यावर तुम्ही रडत आहे की भाई सोड नाही आहे याला, दुसरं डायरेक्ट टँकर बोलवा, पैसे दे, ₹500 ₹1000 घ्या आणि लावून द्या, विषय मोकळा. नाही सचिन, काय यार आहे हे, इम्प्रूव्ह करणंच ही मिस्टेक, खूप मोठी मिस्टेक आहे. हे बिलीफ, हे थॉट सिस्टम मला चेंज करणंच आहे. हे रिस्ट्रिक्टिव्ह थॉट आहे ना, जर सोल्युशन आहे ना, पाणी आहे ना, सोल्युशन आहे. जसं हे कॅमेरा आहे ना, फक्त व्हिडिओज तर बनवायचे. ते म्हणते की मला आयफोन लागते. नाही भाई, कंटेंट बनवा, बिंदास बनवा, ठीक आहे. आणि मग झालं काय, पप्पानं असं म्हटलं की ठीक आहे. मग मी काय केलं, पाईप लावला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला भाई. सिरियसली, म्हणजे कसं झालं माहिती आहे का, की समजा फॉर एक्झाम्पल मला समजा की कोणी एक नवीन काम दिलं, ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, मला दुसऱ्या गोष्टी करायच्या म्हणून मी असं थोडं टाळलं ते. बट ते सोल्युशन आहे. थोडं विचार तर करा. कोणची गोष्ट तुम्ही जेव्हा शिकता, नवीन गोष्टी शिकता, थोडा विचार तर करा की गेम काय, चालू काय, कोर काय त्याचा. तसं मोटरला काय पाहिजे होतं, मोटर सक करते, म्हणजे असं ओढते पाणी, ठीक आहे. म्हणजे मोटर्स, त्याला सेंट्रिफ्युगल पंप म्हणतो. ते तर तू शिकलेला आहे ऑलरेडी. तर तुला माहिती आहे की तू डेफिनेशन पण शिकलेलं आहे की ते एअर पाईपनिंग जी आहे ना, बस त्याला फक्त पाणी पाजवायचं होतं फक्त मोटरला. ते कसंही करून, जरूर नाही की बस तुम्ही काय फिक्स केलं तर माइंडसेट. फिक्स माइंडसेट काय होता की यार याला नाही का फक्त नळानंच पाणी भेटेल. नाही नाही, हां, तेच तर चेंज करायचं आहे, फिक्स माइंडसेट. तेच तर फिक्स माइंडसेट करा की हेच एक सोल्युशन आहे. नाही, गेम काय पाहिजे आपलं, जे काय म्हणतात ना, प्रायमरी प्रॉब्लेमचा जडातून उपटायचं की त्याला फक्त पाणी पाजवा, बस. कुठं नाही पाजवा, तुम्ही इंजेक्शन देऊन पाजवा, कसंही पाजवा, त्याला फक्त चालू झाली असते मोटर. कारण की सोल्युशन आपल्याजवळ अवेलेबल होतं. फक्त ते मेकॅनिझम सुरू करायचं होतं. ते मेकॅनिझम सुरू करायसाठी आय नो की छोटी गोष्ट आहे, बट खूप मोठी गोष्ट आहे. आय नो, रिस्ट्रिक्टिव्ह थॉटला ब्रेक करण्यासाठी. कारण की कधी पण याच्यानंतर समजा अशी पण गोष्ट आली ना, तर मी काय म्हणेन, नाही यार, तीच गोष्टीनं तीच गोष्ट सॉल्व्ह होते. दुसऱ्या पण गोष्टी, जसं मी असं म्हणू शकतो की जसं मला पैसा कमवायचा, तर मे बी मी असं म्हणतो की नाही, मला गव्हर्नमेंट जॉबनंच कमवायचं नाही. भले गव्हर्नमेंट जॉबनं मला 60, 70, 80,000, 1,00,000 पर मंथ येईल. बट असं कंटेंट क्रिएशननं मला 1 करोड पर मंथ येईल. हू नोज बाई, हू नोज. म्हणून जस्ट गो भाई, अपलोड द व्हिडिओ, दॅट्स इट, सिम्पल. रेस्ट्रिक्टिव्ह पॅटर्न ब्रेक कर. कधी पण असा प्रॉब्लेम आला ना, ठीक आहे, आय नो तू सॉल्व्ह करतो, आय नो, बट कधी 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 दुसरा प्रॉब्लेम असला, थोडा विचार करत जा. कारण की आय नो तुझ्या कामात असतो. तुला दुसरे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करणार. तुला वाटतं की आपलं काम पहिलं करा, आय नो, ती चांगली गोष्ट आहे. बट थोडं विचार कर. कसं कसं 2 मिनटं, कधी 1-2 मिनटं देऊन पण आपलं जर घरचं काम किंवा जे जेन्युइन काम आहे ते जर सॉल्व्ह होत असेल ना, डेफिनेटली कर भाई, ठीक आहे. चल, समजलं ना. फिक्स माइंडसेट नको तू. जसं फॉर एक्झाम्पल ही गोष्ट याला फक्त याच गोष्टीने हे सॉल्व्ह होते, किंवा या गोष्टीने हे फक्त या गोष्टीला सॉल्व्ह होण्यासाठी हीच गोष्ट पाहिजे, असं नसते ब्रो. दुसऱ्या पण गोष्टी असतात. फक्त ही जी गोष्ट आहे ना, याला पाहिजे काय फक्त ते समज.
याला पाहिजे काय, आपलं सोल्युशन इथं अवेलेबल आहे, या ठिकाणी इथं स्पेसमध्ये अवेलेबल आहे. याला काय पाहिजे, हे मेकॅनिझमनं ही गोष्ट भेटते. म्हणजे ही इथं गोष्ट आहे, म्हणजे ही इथं गोष्ट आहे, म्हणजे ही इथं गोष्ट आहे, हे मेकॅनिझम आहे. आणि तू माइंडसेट काय केलेलं आहे, ही गोष्ट याला जवळ आली तरच ही गोष्ट तुला भेटेल, असं नसते ब्रो. ठीक आहे, हे मेकॅनिझम सुरू आहे. इथून असे मल्टिपल इन्फिनाईट सोल्युशन असतात. ते इन्फिनाईट सोल्युशन हे होतं की फक्त हे मेकॅनिझम चालू कसं करायचं, चालू कसं, फक्त त्याला पाणी पाजायचं. पाणी कसं पाजायचं, कुठूनही पाणी पाजा बस, त्याला हे फक्त ओढते पाणी, बस दॅट्स इट ब्रो. तर ते फिक्स माइंडसेट असं सोड की ह्याच गोष्टीनं होत असते. नाही ब्रो, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करून पाहायच्या. ट्रायल अँड एररचा गेम खेळत राहायचा ब्रो. ठीक आहे, चल.